हं. आपण नेहमी विचार करतो, की आता खूप बर्नआउट झालाय, म्हणजे आता हे सगळं कुठेतरी सोडून द्यावं. अगदी लॅपटॉप बंद करावा आणि हो ना, थेट कुठेतरी हिमालयात निघून जावं. विशेषतः रविवारी संध्याकाळी, जेव्हा उद्याच्या मीटिंग्सचा आणि डेडलाईन्सचा विचार मनात येतो. बरोबर. तेव्हा अनेकदा वाटतं, कशासाठी चाललंय हे सगळं? आपण मानूनच चालतो, की जर खरंच मानसिक शांती हवी असेल, आध्यात्मिक पातळीवर काहीतरी मिळवायचं असेल, तर या भौतिक जगाकडे, आपल्या करिअरकडे पाठ फिरवावीच लागेल. हम्म. पण समजा 17व्या शतकातल्या एका विचारवंताने सांगितलं, की या प्रचंड मानसिक ताणावरचा उपाय पळून जाण्यात नाहीये. अरे वा. तर तो उपाय तुमच्या टेबलावरची ती एक्सेल शीट किंवा तो प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यात लपलेला आहे तर. हा एक अतिशय रंजक आणि थोडा धक्कादायक विचार आहे. अगदी. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विषयावर बोलणार आहोत. आधुनिक जीवनातला हा जो हसल आहे आणि त्यामुळे येणारा बर्नआउट, यावर आपण उपाय शोधणार आहोत. नक्कीच. आज आपण दासबोध या ग्रंथातील दशक 12 समास 1 म्हणजे प्रपंच परमार्थ ह्या संकल्पनेचा आधार घेणार आहोत. म्हणजे व्यावसायिक यश आणि आतली शांती या दोन गोष्टी एकाच वेळी कशा मिळवायच्या यावर आजची ही चर्चा असेल. हा विरोधाभास मुळातच खूप रंजक आहे. कसं आहे, आजच्या काळात आपण यशस्वी करिअर आणि आत्मिक शांती या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी मानतो. हो, म्हणजे एकमेकांशी कधीही न पटणाऱ्या गोष्टी असं आपल्याला वाटतं. बरोबर. एक तर तुम्ही ती कॉर्पोरेट लॅडर चढू शकता किंवा तुम्ही शांतता मिळवू शकता, असा एक सर्वसामान्य समज आहे. पण समर्थ रामदास स्वामी दासबोधात अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगतात, आधी प्रपंच करावा नेटका. आधी प्रपंच करावा नेटका. हो, म्हणजे आपली जी काही ऐहिक कर्तव्ये आहेत, व्यावहारिक कामे आहेत, ती आधी अचूक आणि परिपूर्ण रीतीने पार पाडावीत. पण एक मिनिट, हे ऐकताना अनेकांना असा प्रश्न पडेल, की अध्यात्म किंवा शांती मिळवणे म्हणजे तर मोहमाया सोडणे. हम्म. मग इथे नेटका प्रपंच म्हणजे अगदी आपली ती ऑफिसची टू डू लिस्ट संपवण्यावर का भर दिलाय? जर माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल, तर या डेडलाईन्सच्या जगात का अडकून पडावे? कारण जबाबदाऱ्यांपासून पळून जाणे हा उपाय असूच शकत नाही. दासबोधात अतिशय रोखठोकपणे सांगितलंय. बरं. जर प्रपंचाकडे म्हणजेच कामाकडे दुर्लक्ष करून कोणी परमार्थ साधण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला नक्कीच कष्ट भोगावे लागतील. म्हणजे कामातून पळ काढला तर त्रास होणारच. हो, समजा एखाद्या व्यक्तीने ऑफिसचं महत्त्वाचं काम अर्धवट टाकून दिलं आणि तो शांततेच्या शोधात ध्यानाला बसला, तर ते अपूर्ण काम आणि त्याचे होणारे परिणाम त्या व्यक्तीला ध्यानातही शांत बसू देणार नाहीत. अरे अच्छा, म्हणजे अध्यात्म हे कधीच जबाबदाऱ्या टाळण्याचं किंवा आळसाचं निमित्त असू शकत नाही. अजिबात नाही. म्हणजे मला आता शांती हवी आहे, मला या रॅट रेसमधून बाहेर पडायचंय, हे बऱ्याचदा आपल्या आळशीपणाचं एक गोंडस नाव असू शकतं. अगदी तसंच. आणि यावर ग्रंथात एक अतिशय छपखल उदाहरण दिलंय. कोणतं? एखादा नोकर जर कामावर न जाता मालकाला फसवून घरीच आळसाने बसून राहिला, तर त्याला शिक्षाही मिळणारच. बरोबर. दासबोधात आळशी माणसाला अत्यंत कठोर शब्दांत नाकारलंय. जर कामच केलं नाही तर खायला अन्नही मिळणार नाही. आणि ज्याला पोटाची भ्रांत आहे, अशा माणसाला परमार्थ कसा साधेल? हां. अत्यंत व्यावहारिक प्रश्न तिथे विचारलाय. नक्कीच. पण इथे एक दुसरा प्रश्न उभा राहतो, म्हणजे जर एखादी व्यक्ती तिचं काम अत्यंत प्रामाणिकपणे करते, दिवसाचे 12-12 तास देतीये, हां. पण तरीही ती आतून पूर्णपणे थकून जातीये, ज्याला आपण आजच्या भाषेत सिव्हिअर क्लिनिकल बर्नआउट म्हणतो. हो, बरोबर. मग दासबोधाच्या तत्वज्ञानानुसार या स्थितीकडे कसं पाहायचं? काम तर करतायत लोक. तिथेच यमयातना हा शब्द येतो. जेव्हा दासबोधात यमयातना असा शब्द येतो, तेव्हा आजच्या सायकोलॉजिकल भाषेत आपण त्याला तोच क्लिनिकल बर्नआउट म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे बर्नआउट हेच यमयातना? जेव्हा माणूस परमार्थाकडे किंवा स्वतःच्या आंतरिक शांतीकडे पूर्णपणे पाठ फिरवतो आणि केवळ भौतिक यश, टार्गेट्स यांच्याच मागे अंधांप्रमाणे धावत राहतो, तेव्हा त्याला अत्यंत दुःख भोगावे लागते. म्हणूनच प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही सावधपणे करायला सांगितले आहेत. हे सावधपणे करणे म्हणजेच खरा विवेक होय. पण हे सावधपणे म्हणजे नक्की काय? म्हणजे नाही, कारण सोमवारी सकाळी 9 वाजता जेव्हा 50 मेल्स इनबॉक्समध्ये धडकतात, एखादा क्लायंट चिडलेला असतो आणि बॉसकडून प्रेशर येत असतं, हो, ती परिस्थिती कठीण असते. तेव्हा हे सावध राहणं किंवा शांत राहणं कसं टिकवायचं? जर आपल्याला काम टाळता येत नसेल आणि आळशी राहूनही चालणार नसेल, तर मग हा बर्नआउट कसा टाळायचा? इथेच दासबोधातील एक अत्यंत क्रांतिकारी विचार समोर येतो. दासबोधानुसार आपले काम उत्कृष्टपणे करणे हाच परमार्थाचा
किंवा आध्यात्मिक साधनेचा एक भाग आहे. कामातील उत्कृष्टता. हो, ती काही वेगळी गोष्ट नाहीये. पण त्यासाठी माणसाने एक महत्वाची मानसिक प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. कोणती? कामाचा ताण हा प्रत्यक्ष कामामुळे येत नाही, तर त्या कामाभोवती आपण जो मी करता आहे हा अहंकार उभा करतो ना, त्यामुळे येतो. मी करता आहे हा अहंकार म्हणजे नेमकं काय? सांगतो. आपण जेव्हा एखादं प्रेझेंटेशन बनवतो तेव्हा साहजिकच वाटतं की हे मी बनवलंय, त्याचं श्रेय मला मिळालं पाहिजे. यात गैर काय आहे? गैर काहीच नाहीये. पण या मीमुळे येणारे जे मानसिक ओझे आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. हां. मी हे प्रेझेंटेशन बनवले आहे, आता बॉस काय म्हणेल, माझ्या सहकाऱ्यांना हे आवडेल का, यामुळे माझं प्रमोशन होईल का, बरोबर. हे विचार सतत चालू असतात. हा जो निकालाचा अट्टाहास आहे ना, तो माणसाला थकवतो. दासबोध सांगतो की सर्व गोष्टी एका मोठ्या सिस्टीमच्या, एका परमतत्वाच्या इच्छेने होत आहेत. हां, हां. आणि आपण तिथे फक्त एक निमित्त मात्र आहोत. जेव्हा माणूस स्वतःला फक्त एक माध्यम मानतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने तणावमुक्त होतो. अरे वा. म्हणजे हे एखाद्या कुरिअर डिलिव्हरी बॉय सारखं आहे का? कसं? अत्यंत चोखपणे पार पाडतो. बरोबर. पण त्या पार्सलमध्ये काय आहे आणि ते उघडल्यावर समोरचा माणूस खुश होईल की दुःखी होईल याचं ओझं तो स्वतःच्या डोक्यावर घेत नाही. अगदी तसंच. तो फक्त त्या प्रक्रियेचा एक प्रामाणिक भाग असतो. हे साधर्म्य अगदी योग्य आहे. जेव्हा निकालाची अनावश्यक अपेक्षा आणि हे मीच केले हा अहंकार सोडला जातो, तेव्हा कार्यक्षमता कमी होत नाही, तर ती अनेक पटींनी वाढते. आधुनिक मानसशास्त्रात यालाच फ्लो स्टेट म्हणतात. फ्लो स्टेट. हो, ऐकलंय मी याबद्दल. जेव्हा मन उद्या काय होईल या भीतीने किंवा काल काय झालं या चिंतेने विचलित होत नाही, तेव्हाच एकाग्रता सर्वोच्च शिखरावर असते. नक्कीच. जेव्हा परिणामांच्या भीतीपासून मन मुक्त असतं, तेव्हाच सर्वोत्तम कामगिरी होऊ शकते. बर्नआउट टाळण्याचे मुख्य रहस्य हेच आहे. पण एक मिनिट, इथे एक व्यावहारिक अडचण येते. काय? आधुनिक कॉर्पोरेट जगात आपण आपल्याला मिळणाऱ्या यशावर, आपल्या अचीव्हमेंट्सवर आपली ओळख निर्माण करत असतो. जर कोणाला श्रेयाची पर्वाच नसेल, जर तो स्वतःला कर्ताच मानत नसेल, तर मग कामात ती ईर्ष्या, ती उत्कृष्टता कशी येणार? हा प्रश्न खूप लोक विचारतात. मग तर एखादी व्यक्ती अत्यंत सुमार दर्जाचं काम करून म्हणेल की मी तर फक्त निमित्त मात्र आहे. नाही, तिथेच आपण आधी प्रपंच करावा नेटका या मूळ सूत्राकडे परत येतो. अच्छा. नेटका याचा अर्थच आहे अत्यंत उत्कृष्ट, दोषरहित. तुम्ही सुमार काम करून स्वतःला निमित्त मात्र म्हणू शकत नाही. तो पुन्हा आळशीपणाच झाला. म्हणजे पळवाट शोधल्यासारखं झालं ते. अगदी. तुमची कृती 100% अचूक असली पाहिजे, पण त्या कृतीत भावनिकदृष्ट्या पूर्णपणे अडकून पडता कामा नये. बरं. कामात संपूर्ण इन्व्हॉल्वमेंट असावी, पण त्यातून मानसिक गुंता निर्माण होऊ नये. म्हणजे कृतीमध्ये कठोरपणा हवा, पण परिणामांबाबत एक प्रकारची अलिप्तता हवी. अगदी बरोबर. काम थकवत नाही, तर कामाभोवती आपण गुंफलेला अपेक्षांचा जो कोळ्याचा जाळ आहे तो आपल्याला थकवतो. हो, तो जो आतला मानसिक संघर्ष आहे ना, तो माणसाला खचवतो. तुम्ही जेव्हा स्वतःला केवळ एक माध्यम मानता, तेव्हा तुम्ही संपूर्ण ऊर्जेने काम करता. पण त्या ऊर्जेचे ओझे मनावर राहत नाही. हेच अँटी बर्नआउट तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान ऐकायला खूपच छान वाटतंय. हां. पण आता जरा प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वळूया. हां. म्हणजे उद्या सकाळी उठल्यावर दैनंदिन जीवनात या गोष्टी कशा आणायच्या? नक्कीच. यासाठी कोणते ठोस उपाय दासबोधात दिले आहेत? दासबोधात केवळ तात्विक चर्चा केलेली नाहीये. हां. अत्यंत व्यावहारिक आणि रोजच्या जगण्यातली पावले सांगितली आहेत. जसे की? पहाटे लवकर उठावे, आपली दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण करावीत, सर्वांशी गोड बोलावे, आपले सर्व व्यवहार पारदर्शक असावेत, कोणत्याही गोष्टीत सावधगिरी बाळगावी आणि त्यात स्पष्टपणे म्हटले की सतत उद्योगी राहावे. आता मात्र हे थोडं विरोधाभासी वाटतंय. का बरं? ही तर एका टिपिकल प्रोडक्टिव्हिटी गुरूची भली मोठी टू डू लिस्ट वाटतेय. लवकर उठा, सतत कठोर परिश्रम करा, नेहमी सावध राहा, लोकांशी चांगले वागा, आधीच डेडलाईन्सनी जीव नकोसा झालाय. बरोबर आहे तुमचं म्हणणं. त्यात हे सर्व नियम पाळण्याच्या दडपणाने तर माणूस जास्तच बर्नआउट होईल, नाही का? यातून सुटका कशी मिळतीये हा तर आणखी एक ताण वाढवणारा कार्यक्रम वाटतोय. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण यामागचं विज्ञान आणि मानसशास्त्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बरं. केवळ शारीरिक कष्टामुळे किंवा व्यस्त वेळापत्रकामुळे बर्नआउट होत नाही. आधुनिक मानसशास्त्रात ज्याला झायगार्निक इफेक्ट म्हणतात, तो इथे समजून घेतला पाहिजे. झायगार्निक इफेक्ट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जी कामे आपण अपूर्ण सोडतो किंवा टाळतो,
आपला मेंदू ती कामे सतत बॅकग्राऊंडला प्रोसेस करत राहतो. अच्छा. जसं कम्प्युटरवर आपण 50 टॅब्स ओपन ठेवले तर सिस्टीमची रॅम पूर्ण वापरली जाते आणि कम्प्युटर हँग होतो ना. हो, अगदी रोजचा अनुभव आहे हा. असं सांगितलं जातं तेव्हा त्याचा अर्थ हाच आहे की कामे प्रलंबित ठेवल्याने मेंदूतील तो गोंधळ जास्त ऊर्जा खर्च करतो. अरे वा, म्हणजे प्रत्येक न वाचलेला ईमेल, प्रत्येक पुढे ढकललेली मीटिंग हा माझ्या मेंदूतला एक ओपन टॅब आहे. बरोबर. आणि मला येणारा थकवा हा काम केल्याचा नसून ते काम न केल्यामुळे सतत जे एक ओझं डोक्यावर राहतं त्याचा आहे. अगदी अचूक. म्हणूनच दासबोधात सांगितले की आपली दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण करा. कारण कामे पूर्ण करणे म्हणजे मेंदूतले ते टॅब्स क्लोज करणे. जेव्हा तुम्ही तुमची कर्तव्ये चोख पार पाडता तेव्हा मेंदू रिकामा आणि शांत होतो. क्या बात है. दासबोध एक सर्वात महत्त्वाचे सूत्र देतो. बाहेरून जगातील सर्व कर्तव्ये सामान्य माणसासारखी चोख पार पाडावीत, पण आतून मन परमतत्वाशी जोडलेले ठेवावे. बाहेरून कर्तव्य आणि आतून शांती हे समीकरण फारच प्रभावी आहे. पण हे प्रत्यक्षात कसं जगायचं, विशेषतः जेव्हा आजूबाजूला खूप टॉक्सिक वातावरण असतं, ऑफिसमध्ये राजकारण चाललेलं असतं. बरोबर. अनेकदा लोक एकमेकांवर कुरघोड्या करत असतात. हो, अशा वेळी हे शांत राहणं कसं शक्य आहे? तिथे विवेक ही संकल्पना कामाला येते. विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची क्षमता. काय शाश्वत आहे आणि काय तात्पुरते आहे याची स्पष्ट जाण असणे. ऑफिसमधील राजकारण, कोणीतरी केलेला अपमान, अपयशाचे प्रसंग या सर्व गोष्टी अत्यंत तात्पुरत्या आहेत, या भौतिक जगाचा एक क्षुल्लक भाग आहेत. खरंय. हे जेव्हा विवेकाने ओळखले जाते तेव्हा मन आतून विचलित होत नाही. म्हणजे मी बाहेरून पूर्णपणे व्यावसायिक आहे, मीटिंग्स घेतोय, टार्गेट्स पूर्ण करतोय, पण आतून मला पक्की माहिती आहे की हे सगळं एका मोठ्या नाटकाचा भाग आहे. अगदी. आणि मी फक्त माझी भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे वठवतोय. हे अगदी योग्य उदाहरण आहे. जेव्हा एखादा उत्कृष्ट नट रंगमंचावर काम करतो तेव्हा तो ती भूमिका अक्षरशः जगतो. हो, तो रडतो, हसतो, रागावतो. पण नाटक संपल्यावर तो तोच पोशाख घालून घरी जात नाही. त्याला त्याची मूळ ओळख माहिती असते. त्याला माहीत असतं की तो खरोखर राजा नाहीये किंवा भिकारी नाहीये. बरोबर. तसेच या व्यावहारिक जगात आपली कर्तव्ये नीटकी पार पाडणे आवश्यक आहे, पण मी कोण आहे याचे भान आणि तो आतील शांत गाभारा कधी विसरता कामा नये. या उदाहरणाने बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या, पण याचा माणसाच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर किंवा लोकांशी असलेल्या संबंधांवर कसा परिणाम होतो? खूप मोठा परिणाम होतो. दासबोधात अशा विवेकी लोकांच्या वागणुकीबद्दल काही विशेष नोंदवले आहे का? होय, आणि ते आजच्या मॅनेजमेंट सायन्सला थेट जोडता येईल असं आहे. ग्रंथात अशा माणसाचे वर्णन केले आहे जो पूर्णपणे विवेकी आहे. बरं. असा माणूस अत्यंत चतुर असतो. त्याला लोकांशी उत्तम पारख असते. तो कोणालाही न दुखावता सर्वांशी गोड बोलून आपली कामं उत्कृष्टपणे पार पाडतो. पण सर्वांशी गोड बोलून कामे काढून घेणे म्हणजे एक प्रकारचा खोटेपणा किंवा मॅन्युप्युलेशन नाही का? नाही, कारण तिथे त्याचा स्वतःचा असा कोणताही वैयक्तिक स्वार्थ किंवा अहंकार नसतो. जेव्हा एखाद्या कृतीमध्ये तुमचा स्वतःचा अहंकार नसतो तेव्हा तुमच्या वागण्यात एक नैसर्गिक पारदर्शकता येते. अच्छा. तुम्ही लोकांशी प्रेमाने वागता कारण तुम्हाला आतून सुरक्षित वाटत असतं. आणि जेव्हा समोरच्याला जाणवतं की या व्यक्तीला स्वतःचा अहंकार सिद्ध करायचा नाहीये तेव्हा लोक आपोआप अशा व्यक्तीकडे आकर्षित होतात. अरे वा. आणि त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. हे एका खऱ्या लीडरचं लक्षण आहे. खरंच. हे आजच्या काळातील कोणत्याही उत्कृष्ट लीडरशिप कोर्समध्ये शिकवल्या जाणाऱ्या तत्वांसारखंच आहे. नक्कीच. याचा अर्थ अध्यात्म म्हणजे संन्यास घेऊन जंगलात जाणे नव्हे. अजिबात नाही. तर अध्यात्म म्हणजे जीवनातील प्रत्येक कृती, मग ती एखादी साधी ईमेल लिहिण्याची कृती का असेना, अत्यंत कुशलतेने आणि आंतरिक शांतीने करणे. आणि आधी प्रपंच करावा नेटका यामागील खरा उद्देश हाच आहे. जर कोणी स्वतःचं ऐहिक जीवन, स्वतःचं घर, व्यावसायिक जबाबदाऱ्या व्यवस्थित हाताळू शकत नसेल तर तो मनःशांती कशी मिळवणार? बरोबर आहे. अव्यवस्थित आणि गोंधळलेल्या जीवनातून परमार्थ कधीच साधता येत नाही. प्रपंचाकडे दुर्लक्ष करून परमार्थ केल्यास माणूस केवळ कष्टी होतो, दुःखी होतो. म्हणजे जर माझ्या डेस्कवर फाईलचा ढीग पडला असेल, क्लायंटचे फोन वाजत असतील आणि मी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून डोळे मिटून ध्यानाला बसायचा प्रयत्न केला तर मला शांती कधीच मिळणार नाही. नाहीच मिळणार. उलट त्या प्रलंबित कामांचे विचारच माझ्या ध्यानात सर्वात मोठा अडथळा आणतील. बरोबर. तुमची व्यावसायिक आणि कौटुंबिक कर्तव्य पूर्ण करणे
हीच तुमची पहिली साधनं आहे. हां. ती कामं पूर्ण केल्यावर जे एक मोकळेपण मिळतं, जी मेंदूची रॅम मोकळी होते, तीच तुम्हाला खऱ्या ध्यानावस्थेकडे घेऊन जाते. हा विचार खरोखरच पारंपरिक अध्यात्माच्या प्रतिमेला पूर्णपणे छेद देतो. अगदी. आपण नेहमी कारावंद आणि अध्यात्म या दोन वेगवेगळ्या डब्यांमध्ये विचार करतो. सोमवार ते शुक्रवार नुसतं काम करायचं, ताण घ्यायचा. आणि मग शनिवारी रविवारी कुठेतरी स्पिरिच्युअल रिट्रीटला जायचं. हो ना. पण या चर्चेतून हे स्पष्ट होते की हे दोन्ही एकाच प्रक्रियेचे दोन अविभाज्य भाग आहेत. आणि हीच या संपूर्ण विश्लेषणाची मुख्य उजळणी आहे. ऐहिक आणि व्यावसायिक जीवनातील उत्कृष्टता ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आणि परमार्थातील ती आंतरिक शांती ही व्यावसायिक जीवनातील बर्नआउट टाळण्याची सर्वात मजबूत ढाल आहे. जेव्हा आपण आपल्या कामातून हे मीच केले या भावनेला आणि फळाच्या अवास्तव आसक्तीला बाजूला काढतो, बरोबर, तेव्हा आपण आधुनिक युगातील हा थकवा आणि नैराश्य कायमचे टाळू शकतो. सुरुवातीला आपण जो विचार केला होता की लॅपटॉप बंद करून कुठेतरी दूर निघून जावं, तो आता पूर्णपणे निराधार वाटतोय. पळून जाण्याची गरज नाहीये, धावपळ थांबवण्याचीही गरज नाहीये. तर त्या धावपळीत आपण जे ओझे डोक्यावर घेतले आहे, हो, अहंकाराचं ओझं, सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या अट्टहासाचे, दुसऱ्यांपेक्षा पुढे जाण्याच्या शर्यतीचे, ते ओझे फक्त खाली ठेवण्याची गरज आहे. आणि जेव्हा ते मानसिक ओझे उतरवले जाते, तेव्हा तेच काम हा एक त्रास न राहता एक सहज आणि आनंददायी अनुभव बनतो. अगदी खरंय. तीच तर खऱ्या अर्थाने निमित्त मात्र राहण्याची आणि काम करत असूनही ध्यानात असल्याची अवस्था आहे. तर आजच्या या अत्यंत विचारप्रवर्तक चर्चेच्या शेवटी आपण सर्वांसाठी एक छोटासा विचार सोडून जाऊया. नक्कीच. उद्या सकाळी जेव्हा आपण आपला लॅपटॉप उघडू किंवा कामाच्या ठिकाणी पाऊल ठेवू, तेव्हा काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला एक साधा प्रश्न विचारूया. आज मी हे काम माझं अस्तित्व आणि माझा अहंकार सिद्ध करण्यासाठी करणार आहे की केवळ एक माध्यम बनून माझं कर्तव्य सर्वोत्तम रीतीने पार पाडणार आहे? खूपच सुंदर प्रश्न आहे हा. एका प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर कदाचित आपला संपूर्ण दिवस आणि पर्यायाने संपूर्ण व्यावसायिक दृष्टिकोन बदलून टाकेल. डेस्कवरची ती कामे केवळ तणावपूर्ण टास्क न राहता एक शांत आत्मिक साधना बनतील. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह.